विस्डम प्रवाह हो ज्ञानधारा. आपल्याला नेहमी काय वाटतं की मोठं ज्ञान म्हणजे विस्डम हे कुठून मिळतं, तर मोठ्या मोठ्या पुस्तकांमधून किंवा महान लोकांकडून, बरोबर? पण विचार करा, जर का सगळ्यात मोठा धडा आपल्याला आपल्या पायाखालून म्हणजे या जमिनीतूनच मिळाला तर? चला तर मग आज याच ज्ञानाचा शोध घेऊया. मी जर विचारलं की आपले सगळ्यात मोठे गुरु किंवा शिक्षक कोण आहेत, तर आपलं उत्तर काय असेल? बहुतेकदा आपण माणसांमध्येच हे उत्तर शोधतो. पण खरं उत्तर आपल्या अगदी जवळ आहे, आपल्या अवतीभोवती, ह्या निसर्गातच लपलेलं आहे. बरं, तर गोष्ट आहे प्राचीन काळाची. भगवान दत्तात्रेय नावाचे एक महान ऋषी होते. त्यांना अवधूत असं म्हणायचे. अवधूत म्हणजे काय, तर जे सगळ्या सांसारिक बंधनांमधून पूर्णपणे मोकळे झालेले आहेत. त्यांनी काय केलं, तर निसर्गातल्या 24 गोष्टींना आपलं गुरु मानलं. 24! पण तुम्हाला माहितीये त्यांचा सगळ्यात पहिला गुरु कोण होता? त्यांचे पहिले आणि सगळ्यात प्रभावी गुरु म्हणजे ही पृथ्वी. हो, आपली धरती माता. ज्या जमिनीवर आपण सगळे उभे आहोत ना, तीच त्यांची पहिली आणि सगळ्यात श्रेष्ठ शिक्षक ठरली. आणि ह्या पृथ्वीकडून त्यांना 2 असे गुण मिळाले जे खरंच खूप मौल्यवान होते. एक म्हणजे प्रचंड सहनशीलता आणि दुसरी म्हणजे निस्वार्थ क्षमाशीलता. खरं तर हे 2 गुणच त्यांच्यासाठी आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे ठरले. आता प्रश्न हा आहे की पृथ्वीने त्यांना हे गुण शिकवले तरी कसे? ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. झालं असं की दत्तात्रेयांनी पृथ्वीच्या वागणुकीचं खूप बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली आणि त्यांना एक विलक्षण गोष्ट जाणवली. त्यांच्या काय लक्षात आलं माहितीये, की आपण माणसं या पृथ्वीला किती त्रास देतो. म्हणजे बघा, आपण तिला खोदतो, तिच्यावर कचरा टाकतो, जंगलाच्या जंगलं तोडून टाकतो, तिला अक्षरशः विद्रूप करतो. आपण सतत तिला काही ना काही इजा पोचवतच असतो. पण एवढं सगळं होऊन सुद्धा धरती माता कधी बदला घेते का? नाही. ती कधीच रागावत नाही किंवा पलटवार करत नाही. ती एकदम शांतपणे, स्थिरपणे हे सगळं सहन करत राहते. उलट ती आपल्याला भरभरून देतच राहते. ती आपल्याला अन्न देते, पाणी देते, जगण्याचा आधार देते. तिने कधी असं म्हटलं का की अरे, ही माणसं मला इतका त्रास देतात, आता मी यांना काहीच देणार नाही? नाही. ती आपलं देण्याचं काम निस्वार्थपणे करतच राहते. तो या पॉवरफुल ऑब्झर्वेशनमधून दत्तात्रेयांना सहनशीलतेचा खरा अर्थ कळला. त्यांच्या लक्षात आलं की खरी ताकद प्रतिकार करण्यात किंवा भांडण्यात नाहीये, तर शांतपणे आणि स्थिरपणे सहन करण्यामध्ये आहे. आणि यातून त्यांनी एक खूप महत्त्वाचा बोध घेतला. तो म्हणजे ज्याप्रमाणे ही पृथ्वी सगळ्यांचा भार अगदी आनंदाने सहन करते, अगदी त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात येणारी दुःख, अपमान आणि संकटं शांतपणे स्वीकारायला हवीत. खरंच किती मोलाची आणि कालातीत म्हणजे टाइमलेस शिकवण आहे ही, नाही का? ठीक आहे, ही तर झाली एक जुनी गोष्ट. पण या प्राचीन ज्ञानाचा आजच्या काळात म्हणजे या धावपळीच्या आणि स्ट्रेसनी भरलेल्या जगात काय उपयोग? असं वाटू शकतं की ही फक्त एक गोष्ट आहे. पण खरं सांगायचं तर हे आजच्या जगासाठी एक प्रकारचं सर्व्हायव्हल गाईड आहे. चला, याची सुरुवात आपण आपल्या ऑफिसपासून करूया. आपलं जे मॉडर्न ऑफिस कल्चर आहे ना, तिथे पृथ्वीचा हा धडा खूप महत्त्वाचा आहे. कारण तिथे तर रोजच आपल्या संयमाची परीक्षा असते. एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्याने खूप मेहनत करून एक प्रोजेक्ट बनवलाय आणि त्यावर कोणीतरी विनाकारण टीका केली. आता अशा वेळी स्वाभाविक प्रतिक्रिया काय असते? आपल्याला राग येतो, आपण वाद घालतो किंवा कधीकधी तर नोकरी सोडण्याचा विचारही मनात येतो. हा झाला एक मार्ग. पण पृथ्वीचा आदर्श काय सांगतो? तो सांगतो की शांत रहा, त्या टीकेकडे एक संधी म्हणून बघा आणि आपलं कामच उत्तर देऊ दे. हा जो सहनशीलतेचा मार्ग आहे ना, तो आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी, टीका झाली तरी आपला संयम गमवायचा नाही, शांत राहायचं. दुसरी पायरी, जी टीका झालीये तिचा वापर स्वतःला अजून चांगलं बनवण्यासाठी करायचा, म्हणजे ती एक सुधारण्याची संधी आहे असं बघायचं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, आपलं काम इतकं चांगलं करायचं की त्यातूनच आपली किंमत सिद्ध होईल. आणि हो, हा धडा फक्त ऑफिसपुरता नाहीये. हा जो शांततेचा मार्ग आहे तो आपल्याला सगळीकडेच उपयोगी पडतो. अगदी आपल्या घरातल्या नात्यांपासून ते समाजात वावरताना, अशा अनेक ठिकाणी जिथे आपला संयम सुटण्याची शक्यता असते. आजच्या जगात तर असहनशील होण्याची कारणं खूप आहेत. रस्त्यावर गाडी चालवताना होणारी किरकोळ भांडणं, ज्याला आपण रोड रेज म्हणतो, किंवा सोशल मीडियावरचं ट्रोलिंग, किंवा अगदी रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चिडचिड. या सगळ्या प्रसंगांमध्ये आपल्याला पृथ्वीचा हा धडा आठवणं खूप गरजेचं आहे. या सगळ्यावर एकच उत्तर आहे, आणि तोच पृथ्वीचा सगळ्यात मोठा आणि सोपा धडा आहे. शांत रहा आणि आपलं काम करत रहा.
परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपल्या आतले शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणं हेच खरं सामर्थ्य आहे. तर मग आज आपण या पृथ्वीकडून काय शिकू शकतो? जरा विचार करा की आपल्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आहे जिथे आपण पृथ्वीसारखी सहनशीलता दाखवू शकतो? याचं उत्तर कदाचित आपल्या प्रत्येकाच्या आतच दडलेलं आहे.